पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन मागील 6 ते 7 महिन्यांपासून थकले आहे। यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने केला आहे। पालघर जिल्ह्यातील 477 ग्रामपंचायतींमध्ये सफाई कामगार, पाणी व वीज पुरवठा कर्मचारी, लिपिक आणि करवसुली कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत। संघटनेने प्रशासनाला 24 नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते, पण वेतन अद्याप मिळालेले नाही। कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातील चुकीमुळे किंवा माहिती गहाळ झाल्यामुळे शासनाचा हिस्सा वेळेवर मिळाला नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाने सांगितले। काही कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार न मिळाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना कर्जावर कर्ज उभारावे लागत आहे। इतर जिल्ह्यांप्रमाणे पालघरमध्ये कोरोना काळातील प्रतिमाहा 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नाही। शिवाय अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आरोग्य विमा किंवा अपघात विमा उपलब्ध नाही आणि कामासाठी प्रवास करणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत। म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर 15 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय। तोही कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, प्रोत्साहन भत्ता आणि सुरक्षिततेसंबंधी सुविधांची मागणी पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पालघर।